मित्रांनो, आज नागपूरच्या या रवी भवन या ठिकाणी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने जाहीर सभा घेण्यात आली आणि या सभेमध्ये मान्यवरांनी एक महत्त्वपूर्ण चर्चा केलेली आहे आणि एक महत्त्वपूर्ण चर्चामध्ये एक निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे आणि आपल्याकडे मान्यवर साहेब जुळलेले आहे. त्याचं काय सांगणार आहे आपल्याला त्याची जाणून घेऊया. आपल्या पद्धतीने सांगा, काय सांगणार म्हणून. जय भीम. मी अरुण गाडे. काल औरंगाबाद येथे अनुसूचित जाती एकता समितीद्वारा एक राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये असं ठरलंय की अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण तात्काळ बंद करावे, मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गातला प्रवेश बंदी बंद करावी, प्रवेश बंदी जे आहे ते तुम्ही जे घेतलेलं धोरण आहे ते तात्काळ रद्द करावं आणि महाराष्ट्र धार्मिक अधिनियम 2026 हा धर्मस्वातंत्र्यावर आघात करणारा निर्णय आहे आणि म्हणून हे सर्व निर्णय सरकारने या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी आंदोलन चिरडण्यासाठी केलेलं आहे असं आम्हाला वाटतंय. आंबेडकरी समाजाची प्रगती आज कोणालाही सहन होत नाही, म्हणून अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण असो की जातीत भांडण लावण्याचा प्रयत्न हा शासनाचा आहे आणि तो आणून पाडण्यासाठी 10 लाखाचं निळं वादळ मंत्रालय मुंबईवर धडकणार आहे. त्यासाठी 10 जून पासून म्हणजे बीडला या लॉंग मार्चची सुरुवात होईल. बीड पासून तर ते 17व्या दिवशी ज्या आरक्षण डे आपण म्हणतो, आरक्षण दिवस 26 जून त्या दिवशी मंत्रालयावर धडकणार आहे आझाद मैदानामध्ये. माझं किंवा आपल्या सर्वांचं यामध्ये सर्व संघटना आयोजक असतील, कोणीही एक संघटना आयोजक म्हणून नाही आहे, सर्व संघटना आयोजक आहेत आणि सर्व त्याचे नेते हे पुढाकार घेणार आहेत आणि म्हणून 26 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातून 20 लाख, 10 लाखाचा मी म्हणत आहे पण 20 लाख लोक तिथे आझाद मैदानामध्ये आले पाहिजेत, हा आमचं नियोजन आहे. आणि म्हणून सर्व आंबेडकरी तसेच ओबीसी SC STच्या जेवढ्या काही संघटना आहेत, कारण हा आघात नुसता SC ST वरच नव्हे तर ओबीसीवर सुद्धा आहे, म्हणून या सर्व संघटनांनी 26 तारखेला आझाद मैदानामध्ये 20 लाख लोक तिथे एकवटले पाहिजेत आणि शासनाला दाखवून देऊ का ज्या प्रकारे यापूर्वीचे आंदोलन आंबेडकरी जनतेचे झालेले आहेत, तो रिडलचा असो का आणखीन आणखीन जे आंदोलन आहेत, हे आंदोलन परत एकदा आपल्याला उभे करायचे आहेत. आंबेडकरी समाज मृत झालेला नाही आहे, जिवंत आहे हे दाखवण्यासाठी सर्व आंबेडकरी जनतेने 26 तारखेला चलो मुंबई ह्याच एका घोषवाक्याने आपल्याला जायचं आहे. आणि ज्यांना बीड पासून म्हणजे 10 तारखेपासून तर 26 तारखेपर्यंत या लॉंग मार्चमध्ये सामील व्हायचं आहे, त्यांनी प्रत्येकाने त्या लॉंग मार्चमध्ये सामील व्हावं. प्रत्येक जिल्ह्यातून किंवा प्रत्येक तालुक्यातून जिथून हा लॉंग मार्च जाईल तिथे हजारोच्या संख्येने आपण सामील व्हावे आणि शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने सर्व निळशार झालं पाहिजेत. जसे लोक म्हणतात ना, पांढरं वादळ आलं, भगवं वादळ आलं, पण आता निळ्या वादळाचा दहशत या सरकारवर बसली पाहिजे. त्याकरिता चलो मुंबई. दोस्तो, भगिनींनो, माया बहिणींनो, आता ही शेवटची लढाई तुमच्या आमच्यासाठी बाबासाहेब पुन्हा येणार नाहीत आणि म्हणून ही शेवटची लढाई तुम्हाला लढायची आहे. त्यासाठी सज्ज व्हा. चलो मुंबई. धन्यवाद. निळं वादळ निघत आहे मुंबईच्या वाटेकडे आणि त्या अनुषंगाने इथं महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली आहे. आपल्याकडे पद्माकर गणवीर साहेब सुद्धा जुळलेले आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या कारकिर्दीमध्ये काय भूमिका राहणार आहे सर याच्यामध्ये आपल्या भारतीय बौद्ध महासभेत? जय भीम, नमो बुद्धाय. सर्व बंधू आणि बौद्ध जन येणाऱ्या 26 जूनला संपूर्ण महाराष्ट्रामधून आपल्याला जे बौद्धांच्या संबंधित
मुद्दे आहेत. मग धर्मांतर विरोधी कायदा असो, ज्याला गुंडच नाव दिलं, धर्म स्वातंत्र्य कायदा, किंवा मग दुसरा जनसुरक्षा कायदा आहे. तिसरा आहे आता जे ओपन कॅटेगरीमध्ये SCचा जो आमचा युवा वर्ग आहे, जो विद्यार्थी आहे, तो ओपन मधून त्याला म्हणजे संधी मिळू नये, हे जे कटकारस्थान, विविध प्रकारचे कटकारस्थान महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येत आहेत, त्याच्या विरोध करणं अत्यंत आवश्यक आहे. संघर्षाशिवाय आपल्याला कुठलेही हक्क प्राप्त होऊ शकणार नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे, संदेश दिलेला आहे. आणि त्या संदेशाचाच भाग म्हणून आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रामधून आपल्या बौद्धांचे, आपल्या अनुसूचित जातीचे 59 जाती ज्या आहेत, आम्ही एकजूट ठेवण्याच्या दृष्टीने हा जो आपला आंदोलन आहे, हा लढा आहे, हा आपल्याला महाराष्ट्रामधून पूर्ण 26 जूनला, तसा तर काल झालेल्या मराठवाड्यातील औरंगाबाद ह्या ठिकाणी जी बैठक झाली राज्यस्तरीय, त्याच्यामध्ये हे ठरलेलं आहे, बीडवरून तो हे निघणार, रॅली निघणार. आणि 17 दिवसांनी म्हणजे 26 जूनला छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिनी त्या ठिकाणी आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये लाखोच्या संख्येने महाराष्ट्रामधून, गावखेड्यामधून कूच करायचं आहे. आपण सर्वांनी ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी जी अपेक्षा बाळगतो. जय भीम, नमो बुद्धाय. मान्यवर साहेब, MG ढोके साहेब जुळलेले आहे आणि त्या सुद्धा ह्या ज्या जाहीर सभेमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभवलेली आहे आणि महत्वपूर्ण निर्णय सुद्धा घेण्यात आले आहे. आणि एक महाराष्ट्र म्हणजे एक क्रांतीभूमी आणि नागपूर यातला एक गड आहे आणि नागपूर म्हणून सुद्धा एक संघटन मोठ्या मजबूतीने जात आहे. का सांगणार सर? नागपूर ही आंबेडकरी लढ्याची क्रांतीभूमी आहे आणि या क्रांतीभूमीमधूनच महाराष्ट्र शासनाने ही जी 4 बाबी आहेत, म्हणजे प्रमोशनमध्ये आरक्षण हा एक मुद्दा आहे. दुसरं म्हणजे खुल्या वर्गामध्ये अनुसूचित जातींची गणती करू नये, त्यांना ती टाळण्यात यावी, त्यांचा मेरिट हा ओपनमध्ये गेला पाहिजे, याही विरोधी महाराष्ट्र शासनानं निर्णय काढलेला होता. तो सध्या मागे घेतला असला तरी पुढे भविष्यात त्याची भीती आहेच. वर्गीकरणाचं भूत आमच्या डोक्यावरती सवाल झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा धर्मांतर विरोधी जो कायदा येऊ घातलेला आहे, तो सगळ्यात म्हणजे कडीचा मुद्दा आहे या क्रांतीभूमीसाठी. या क्रांतीभूमीमधूनच बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची मशाल संपूर्ण विश्वामध्ये पेटवलेली आहे आणि त्या धम्मक्रांतीला रोख लावण्याच्या इराद्यानं हा धार्मिक विरोधी कायदा येऊ घातलेला आहे. आणि म्हणून या सगळ्यांचा विरोध करण्यासाठी 26 जूनला सगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊ घातलेली आहे आणि सगळ्या जनतेचा सहभाग यामध्ये आम्हाला आवश्यक आहे. त्यासाठी सगळ्या पदाधिकाऱ्यांची एक सामूहिक बैठक घेऊन त्यात एक वाच्यता घेऊन निर्णय घेण्यात येईल आणि त्या निर्णयानुसार हे निळं वादळ आम्ही उभारणार आहोत आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवरती 26 जूनला हे निळं वादळ आंबेडकरी समाज घोंगावणार आहे. आणि आम्ही दाखवून देऊ की आंबेडकरी समाज झोपलेला नाही, तर हा आंबेडकरी समाज अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी अजूनही तत्पर आहे आणि जिवंत आहे आणि ती लढाई आम्ही लढू, एवढा निर्णय आज घेण्यात आलेला आहे. आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हमारी एकता जिंदाबाद, हमारी एकता जिंदाबाद, हमारी एकता जिंदाबाद. झुकाएंगे सरकार को, झुकाएंगे सरकार को, झुकाएंगे. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. धन्यवाद. जय भीम. पुढची खाली करा. नागपूरच्या निळा वादळ हा निघत आहे आणि या नागपूरच्या या दीक्षाभूमीच्या या तथागताच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांना वाढवण्यासाठी सुद्धा आणि क्रांतिमय ऊर्जा घेऊन सामोरच्या वाटचालीसाठी लढण्यासाठी आणि आमच्या चॅनलच्या शब्दांना सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम.